वी सी अ लॉट ऑफ पेशंट्स हू कम टू अस विथ कॉन्स्टिपेशन. आणि मला असं वाटतं की त्याचं कुठं ना कुठेतरी कनेक्शन हायली प्रोसेस्ड फूडशी निगडीत आहे. तर फायबर विषयी व्हॉट इन द डायट विल कॉन्स्टिट्यूट फायबर असं तुम्हाला वाटतं? मस्त टॉपिक आहे फायबर. कारण घासपूस कॉमन मॅनच्या लँग्वेजमध्ये की काय घासपूस खाता तुम्ही? चिकन पाहिजे, अंडी पाहिजे. घासपूस खरं एवढा महत्त्वाचा आहे का आहारात? खूपच. का बरं एवढं महत्त्व आलं आता? आधी नव्हता हा महत्त्व. आता आर-डी-ए पण आलंय की प्रत्येक 1000 कॅलरीला 14 ग्रॅम फायबर हवाय. आपण खूप जास्त प्लांट बेस्ड फूड खातो. आपला नॉन आठवड्यातून 1-2दा असतो. आपण अंडी आता प्रोटीन म्हणून खायला लागलो. प्रोटीन हा एक आपल्याला एफर्ट्स आहे. आपण जे खातो त्यात बऱ्यापैकी फायबर असतं. फक्त प्रोसेस्ड फूडमध्ये फायबर नसतो. मैद्यात फायबर प्रोसेस करून आपल्या ताटात आहे त्यात फायबर नसतो. माझ्या पोह्यात पण फायबर आहे, माझ्या भातात पण फायबर आहे. सगळ्यात फायबर असतो. मग ही एकदम फायबरची गरज का भासायला लागली आपल्याला? समजून घेणं गरजेचं आहे, की माझा प्लेट जो आता आहे तो भाज्यांनी कमी झालाय. ईट वेल प्लेट हा अमेरिकेने खूप जास्त प्रमोट केला. भारताने पण NIनी सांगितलंय. पण ते शाळेत ते ईट वेल प्लेट डोळ्यासमोर लावणं गरजेचं आहे. ईट वेल प्लेट म्हणतं अर्धा प्लेट 50% भाज्या पाहिजे. 1/4 कार्बोहायड्रेट पाहिजे आणि 1/4 प्रोटीन पाहिजे. म्हणजे काय? एका पोळीला 1 वाटी कोशिंबीर, 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ, 1 वाटी दही. पोळी एकच आहे इकडे. म्हणजे पोळीत पण फायबर आहे. हा कुठेतरी फायबर आपल्या डाएटमध्ये भाज्यांमधनं मायनस व्हायला लागला. मी 2 पोळीबरोबर ग्रेव्ही भाजी खायला लागले किंवा मी भाज्यांची नावच माहिती नाही. म्हणजे इंटरेस्टिंगली मुलांना मी विचारलं ना, तुम्ही पण विचार करू शकता. 5 भाज्यांचं नावं सांग रे बेटा. तर मुलं म्हणतात पनीर, बटाटा, छोले. करता भेंडी कुठेतरी आईला लाज वाटायला लागते मग आणि आई कौतुकाने सांगते, की मी पराठा देते. त्याला कळतच नाही मी भाजी देते. आय थिंक दे आर डूइंग मोर डॅमेज दॅन गुड इन धिस. कारण मुलांना आपण ओरिएंटच करत नाहीये भाज्याला. नेक्स्ट जनरेशन विल गो ऑफ फायबर जर आपण त्यांना शिकवलं नाही, तर माझा पहिला स्टेप असतो त्यांना भाज्या आणायला लावा. भाजी खाणं नंतर मंडे जाऊन समजू तर दे, कुठली पालेभाजी, कुठली फळभाजी. मग परत न्यूट्रिशन लिटरसीचा शब्द आला, की मदर टेक्स प्राईड इन सेइंग आय हाईड व्हेजिटेबल्स अँड शी सर्चेस फॉर मेन्यूज विच आर आणि आम्हाला विचारताना असं म्हणतात, "मला भाज्या खाऊ घालायच्या पण कसं खाऊ घालायचं?" मग हे चुकीचं आहे. म्हणजे मुलाला जर भाजीचा फील, टच, टेक्स्चर कळलाच नाही. म्हणून फायबरचा महत्त्व जास्त आलंय आणि फायबरचे अनेक आहेत. सुरुवात जर फायबरच्या युजेसचं जर करायला लागलं, तर इट गिव्स मी बल्क. पोट लवकर भरतं माझ्याकडनं जास्त. आता मी 1 पोळी, 2 वाटी भाजी, 2 वाटी प्रोटीन मी 1 पोळीच्या वर खाऊच शकणार नाही. चांगला खाणारा माणूस आहे 1.5-2 खाईल. 2 फायबरनी माझा गटला बल्क मिळाल्यामुळे पोट साफ सकाळी होतं. आजकाल सगळ्यांना IBS पासून ते कॉन्स्टिपेशन, डायरिया आणि फायबर अति खाल्लं जातं किंवा नाही खाल्लं जातं. 3 फायबर हा माझा सॉल्युबल फायबर डायबिटीज, ब्लड प्रेशर, लिपिड्स बऱ्यापैकी गोष्टींना बाइंड करून ठेवतो आणि त्याला आपण असं का प्रीबायोटिक म्हणतो. गट ब्रेन ॲक्सिस, गट न्यूट्रिशन. मेंदूला पण आता एक न्यूट्रिशन सायकॅट्री हा ब्रांच निघालाय. अख्खा न्यूट्रिशन सायकॅट्री आम्ही फायबरवर बोलतो. कारण तेच जे प्रीबायोटिक आहे ते मेंदूला ट्रेन करतात. गट ब्रेन ॲक्सिस पण फायबर आहे. म्हणजे आता फायबर पार इमोशनल, माइंड, बॉडी न्यूट्रिशनपर्यंत आपण आज चर्चा करतो. पण फायबर हा आपल्या देशात दुर्भाग्य आहे सांगणं, की फायबरला आता आम्हाला प्रमोट करावं लागतं. कारण वी फॉरगॉट व्हेजिटेबल्स. वी आर इंटू वन डिश मील्स. वी डोंट नो द नेम्स ऑफ व्हेजिटेबल्स आणि व्हेजिटेबल हे आवडीने खाल्लेच जात नाही. मे बी जॉइंट फॅमिली टू न्यूक्लिअर फॅमिलीचा कल्चर आहे. कळत नाही. म्हणजे काउन्सिल करताना मला खूप चॅलेंजेस येतात आई-वडिलांना समजवायला, की भाजी खायला शिकवा. मूल भाजी खातच नाही. द स्टेटमेंट इज क्लिअर. सो नाऊ यू टेल मी व्हॉट टू डू. त्याच्यामुळे आय थिंक फायबर वी हॅव टू प्रमोट इट. तुमच्या या कम्युनिकेशनमध्ये मला 2 गोष्टी जाणवल्या. एक तर पराठ्यामध्येही तुम्ही ते मिक्सर करत असल्यामुळे फायबर खूप प्रोसेस होऊन जातं. मिळतच नाही. तर तुम्ही विचार करा, एक मेन्यू रेसिपी जर मी विचार केली, की मेथी पराठा. मेथी किती जाणार, पीठ किती जाणार? मग आता मी वेगळा सांगते. भाजी घ्या, भाजीत पीठ घाला किंवा स्टफ करा. स्टफमध्ये पण जेवढं कणिक तेवढीच भाजी घ्या. टू इक्वेट द बॅलन्स ऑफ फायबर. मग मग सायलियम फायबर, मग फायबर आजकाल फायबर सप्लिमेंट पण बऱ्यापैकी मार्केटमध्ये. मग 5 ग्रॅम ते घालतात. मग मिळेल का फायबर? असं करत आम्ही फायबरला प्रमोट करतो. सो हाच तुमच्या रेफरन्समध्ये हा पण शब्द होता, की यू सेड सोल्युबल फायबर. सो इज देअर समथिंग व्हिच इज इनसोल्युबल फायबर अल्सो?
फायबर म्हणजे विच इज डिफिकल्ट इनडायजेस्टेबल पार्ट ऑफ फूड इज फायबर. त्यात दोन भाग आहे, सॉल्युबल आणि इनसॉल्युबल. नावातच आलं. सॉल्युबल म्हणजे ते विरघळतं, इनसॉल्युबल म्हणजे विरघळत नाही. सॉल्युबल हा आपला प्रीबायोटिक असतो. म्हणजे एक सफरचंद घेतलं, सफरचंदचा आतला जो भाग असतो पेक्टिन, तो सॉल्युबल फायबर आहे. आणि जो बाहेरचा भाग असतो तो इन्सॉल्युबल फायबर आहे. साल काढून आपण पेशंटला देतो, कारण इन्सॉल्युबल फायबर पचायला, इन्सॉल्युबल फायबर फक्त पोटाला आपल्या आतड्यांना बल्क देतो आणि पोट साफ करायला मदत करतो. पण आतला जो पेक्टिन आहे तो लहान बाळाला पण सुरुवातच पेक्टिन शिजवून करतो, कारण ते फायबर आहे. फायबरला मला पेक्टिन शिजवून आपण स्टूड ॲपल देतो. हळूहळू आपण ते अख्खा ॲपल खायला लागतो. सो इन्सॉल्युबल फायबर बल्क देतं आणि सॉल्युबल फायबर हा आपल्या डायबिटीज, ब्लड प्रेशर बऱ्यापैकी डायटमध्ये आपल्याला जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहे, आपला गट फ्लोरा आहे, त्यात बऱ्यापैकी फरक पडतो. भारतीय डाएटमध्ये सॉल्युबलच फायबर आहे. वरण-भातात सॉल्युबल फायबर आहे, उसळीत सॉल्युबल फायबर आहे. त्याच्यामुळे सॉल्युबल फायबरला वेगळं काही करायची गरज नाहीये. फक्त मला वाटतं, की घरचं जेवण जेवा म्हणलं तरी सॉल्युबल फायबर मिळतं. इंटरेस्टिंगली मला असं वाटतंय, की घरचं जेवण जेवलं तरी सुद्धा फूड जास्त प्रोसेस असल्यामुळे त्यातलं फायबर एक्स्ट्रॅक्ट होतोय किंवा कमी होतोय. कारण देअर आर गुड अमाउंट ऑफ पेशंट्स ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो, एस्पेशली जे सीनियर सिटिझन्स असतात, त्यांना मला ॲडिशनल वरून फायबर सप्लिमेंट द्यायला लागतं, जे इनसॉल्युबल असतं. आणि असे न्यूट्रल फायबर्स आपल्याला अवेलेबल आहेत, जे आपण खाण्यात ॲड करू शकतो, ज्यांनी टेस्ट फरक पडत नाही, पण आपल्या खाण्याला बल्क येतो. पण वुड यू रेकमेंड दॅट? सगळ्यात पहिला मी बघतो, की काय प्रॉब्लेम आहे, पोटाची जेवण झालं. खूप जास्त दूध कन्झम्पशन गिव्स यू लॅक्टोज इंटॉलरंट. मग कॉन्स्टिपेशनचं कारण बघतो. कारण सॅलड हा आपला फायबर नाहीये. कारण फायबर कसा खातो हेही महत्वाचं आहे. म्हणून सुरुवात करायची, की काय गट इश्यूज आहेत आणि गटला तुमचा डायटरी बॅकग्राऊंड काय आहे. बेसिक फायबरची गरज असतेच, पण सगळ्यात सुरुवात होती ब्रेकफास्ट. प्रोटीन खूप खाल्लं तरी आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं. म्हणजे फायबर ना खाऊन बाकीच्या गोष्टी पण आहेत, की ज्याच्याने आपल्याला कॉन्स्टिपेशन, दूध जास्त पिलं तरी होऊ शकतं. तर आपण ब्रेकफास्टपासून सुरू करू. हे जे ब्रेकफास्ट सिरियल्स आहेत त्यात शून्य फायबर. त्याच्यामध्ये इनफॅक्ट कॉर्नस्टार्च ॲडेड फ्रक्टोज शुगर असतं. नाश्त्याची सुरुवात मग बनाना खा. बनाना इज सॉफ्ट सॉल्युबल फायबर. पण बनानाला विलन बनवलंय, की वजन वाढतं. बटाट्याला विलन बनवलंय. हे सगळे स्टार्चेस आहेत विच गिव्स यू सॉल्युबल फायबर. तुम्ही सकाळी एक केळं खाल्लं आणि एक नाश्ता न करता वाटीभर दही खाल्लं, पंचामृत. दही आणि केळं. एक्सलंट ब्रेकफास्ट. म्हणजे एक फायबर माझ्या डाएटमध्ये आलंच. भाजी, कोशिंबीर एक्सलंट फायबर. सॅलड नॉट अ गुड फायबर. कारण माझ्या पचनावर त्याचा ताणच येतो, की आय कॅनॉट डायजेस्ट दॅट फायबर व्हेरी वेल. सो आय थिंक इफ यू स्टार्ट, जसं प्रोटीनचं आपण बोललो, की 10-10 ग्रॅम प्रोटीन हवंय. तसं फायबर जर आपण 5-10 ग्रॅम प्रत्येक जेवणात टाकलं, जे आपल्याला पोळी भातातनं, पोहेतनं, उपमातनं पण मिळतं. फक्त समजून घेणं गरजेचं आहे, की प्रोसेस्ड किती जाते. आता ते काय मलाबार पराठा म्हणजे आजकाल मी बघते, की ते डायरेक्ट रेडी टू ईट पराठाच ते येतात, गरम करतात आणि खातात. टेस्ट आहे, पण 0 फायबर. पोळी फायबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पराठा घरी करून खा. म्हणजे तोच पराठा तुम्ही घरी करून खा. कारण गव्हातला फायबर तुमचा मिस हो. हे छोटे-छोटे टिप्स मला वाटतं पेशंटला देणं. कारण आजकाल रेडी टू ईट पोळ्यांची खूप कल्चर आहे. पोळ्या टिकावं आणि टेस्ट हवं म्हणजे मैदा ॲड केलाच जातो. म्हणून त्याच्यापेक्षा तुम्ही भात खा. कारण त्याच्यात तुम्हाला फायबर मिळणारच नाही. तर अशा आम्हाला डायटरी तुमचा बॅकग्राऊंड बघून फायबर कसा छोट्या-छोट्या मात्रात इन्कॉर्पोरेट करता येतं, हे आपण बघू शकतो. सो मला हे आज नवीन कळलं, की सॅलड म्हणजे फायबर नाही. आणि बऱ्याच पेशंट्सना जेव्हा आम्ही फायबर खाता का म्हणून विचारतो, तेव्हा हो, हो, आम्ही खूप सॅलड खातो असं सांगतो. तर त्यांना आपल्याला डायटरी फायबर जर सांगायचं असेल, तर म्हणजे भरपूर हिरव्या पालेभाज्या खा असं सांगायला पाहिजे? भाज्या खा सांगणं म्हणजे आता उदाहरण सॅलड हा कॉन्सेप्ट वेस्टर्न आहे. का बरं तिथे सॅलड खातात? त्यांचा आहारात नॉन-व्हेज असतं, ब्रेड्स असतात. मग जस्टिफाईड आहे. शून्य फायबरची नॉन-व्हेज आणि नॉन-व्हेजमध्ये अजिबात फायबर नसतं. ब्रेड्समध्ये मैदा असतो. म्हणून ते सॅलड खातात. तर ते पचायला सोपं जातं कारण बाकीच्या जिन्नसात फायबर नसतो. माझ्या जेवणात पोळी आहे, भाजी आहे, वरण आहे, भात आहे, जे काही आहे सगळ्यात फायबर आहे. फक्त मी अंड नॉन-व्हेज खाल्लं तरच, दही, दूध खाल्लं तरच फायबर नाहीये. मग अशा वेळेस ह्या फायबरबरोबर मी बाउलभर सॅलड, म्हणजे सॅलड वाईट नाहीये. बाउलभर सॅलड पचनाला ह्या फायबरबरोबर खूप जड आहे. म्हणून आपल्या कल्चरमध्ये कोशिंबीर, शिजवलेल्या भाज्या, रायता, आता स्मूदी पण म्हणू शकतो, सूप पण म्हणू शकतो. तीच भाजी आहे. त्याला जरा सॉफ्ट करा, पचनावर ताण न देण्यासाठी त्याला इझी करा. कारण आता फिजिकल ॲक्टिव्हिटी शून्य. त्याच्यामुळे ती पचनक्रिया इज लिटल कॉम्प्रोमाइज्ड. फायबरमुळे वेट लॉस होतो? बिलकुल होतो, कारण त्याला बल्क देतो. फायबरमध्ये कॅलरीज शून्य असतात. तसं आपण म्हणतो, की 1 ग्राम कार्बोहायड्रेट 4 कॅलरी देतो. फायबर हा कार्बोहायड्रेटचाच भाग आहे.
पण तो 2 कॅलरी देतो फायबर. पण मला फायबर पचवायला 4 कॅलरी लागतात. म्हणजे अन्न पचवायला पण आपल्याला शरीरात एनर्जी लागते. ती निगेटिव्ह एनर्जी होऊन जाते. म्हणजे मी खातीये आणि पचवण्यात त्याच्यापेक्षा जास्त घालवतीये. त्याला मी थर्मिक इफेक्ट ऑफ फूड म्हणतो. एक तर बल्क देते, पचनावर मला ताण येतो आणि त्याचा कॅलरी शुगरमध्ये कन्व्हर्टच होत नाही. मग त्याच्यात इन्सुलिन हा विषयच येत नाही. फॅटमध्ये कन्व्हर्ट होत नाही, लिव्हरकडे जात नाही आणि त्याच्यात मला बऱ्यापैकी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स जे शरीराला थोड्यानं मात्र गरजेचे असतात ॲज अन अँटीऑक्सिडंट तेही मिळतात. फक्त एवढं सांगणं की आज सारखं मला बायो अवेबिलिटी हा शब्द सांगावासा वाटतो. खाताना माझ्या शरीराच्या आतल्या पेशींपर्यंत जाणं गरजेचं आहे. उगाच तो टिक मार्क नको. मी सॅलड खाल्ला, मी अंडं खाल्लं, मी अंडं स्क्रॅम्बल्ड करून खाईन किंवा मी सॅलड कोशिंबीर करून खाईन, स्मूदी करून पिईन. आय थिंक हा कल्चर आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. हा खूप इम्पॉर्टंट टेक अवे आहे फायबरच्या बाबतीतला. मला असं वाटतं की इफ वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह अवर डायजेशन अँड स्टील मेंटेन अ गुड फायबर लोड, द फायबर हॅज टू कम इन अ प्रोसेस्ड मॅनर. म्हणजे एकीकडे आपण कार्ब्सच्या बाबतीत म्हणतो की ते खूप हायली प्रोसेस्ड येत आहे आणि फायबर उलट अनप्रोसेस्ड येत आहेत आणि हे एक्झॅक्टली उलटं होण्याचं गरजेचं आहे. कारण कार्ब्स जर आपले प्रोसेस नाही झाले तर त्याच्यासोबत फायबर येईल आणि फायबर जर आपलं प्रोसेस्ड आलं तर आपलं डायजेशन सोपं होईल. इंटरेस्टिंग. आणि फायबरचे साईड इफेक्ट होऊ शकतात. हो, आता तर बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ, SIBO म्हणतो आपण, स्मॉल इंटेस्टाईन बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ, ब्लोटिंग, ॲसिडिटी. फायबर हा न्यूट्रिशन नाहीये. फायबर हा बल्क आहे. फायबर हा प्रोसेस झाल्यावर मिळणारा अँटीऑक्सिडंट आहे. फायबरमध्ये कॅलरी नाहीच आहे. त्यामुळे तोही प्रमाणाच्या बाहेर गेला की त्याचेही बऱ्याच गटगटला आपल्याला ताण येणं साहजिक आहे. म्हणजे खूप फायबर खाऊनही कॉन्स्टिपेशन होतं. कारण तुम्हाला तो लुब्रिकेशनच नाही. तो फायबरला तुम्ही सॉफ्ट करून म्हणजे फायबर खाणं ही कला आहे असं मला वाटतं की समजून. आणि शेवटी आपण जर घरी जाऊन आईनीच विचारलं, "आई आज काय स्वयंपाक बनवली?" "पोळी भाजी." तो फायबरच झाला. "आई आज काय बनवली?" बाहेरून बिर्याणी आणलं." मग तो फायबर नाहीये. असं आपल्याला तो जजमेंट येणं गरजेचं आहे. सो जे प्रत्येक डिस्कशनमध्ये मला जाणवतंय ते मॉडरेशन इज द की. एनिथिंग एक्सेस, एनिथिंग एक्स्ट्रीम कॅन डेफिनेटली बी डेट्रिमेंटल ऑर हार्मफुल. इज देअर समथिंग विच वी आर मिसिंग अबाउट फायबर? फायबर वी स्पोकन अबाउट एव्हरीथिंग, बट प्रीबायोटिक म्हणून फायबर सध्या जास्त प्रमोट होतोय आणि त्याला ऑलिगोसॅकराइड्स म्हणतात. मग ती पावडरही मिळतात. आजकाल बाटल्यांमध्ये ते हेही मिळतं की प्रीबायोटिक ड्रिंक म्हणून पण मिळतं. प्रोबायोटिक ड्रिंक पण म्हणतात. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे मला जाणवले की काही नवीन आलं ना अतिरेक होतो त्याचा आणि त्याचा चांगला सांगितला जातो, प्रमोट केला जातो, विकला जातो. लोकांना वाटतं हे हेल्दी आहे. हेल्दी ह्या नावाखाली बरंच हेल्दी एक्स्ट्रा होऊन जातं आपल्या शरीरात. त्याच्यामुळे फायबर जेव्हा आपण घेतोय, एक्सेस ऑफ फायबर कॅन गिव्ह यू लॉट ऑफ IBS पण होऊ शकतो. बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ होऊ शकतो. म्हणजे गट इश्यूज फायबरनी पण येतं. कॉन्स्टिपेशन पण आपल्याला फायबरनी जास्त होऊ शकतं. त्यामुळे अतिरेक न करता माझा E12 प्लेट अर्धा भाज्यांनी पाहिजे आणि बाकी घरचं जेवण पाहिजे. हे आय थिंक इज समथिंग. मला अजूनही वाटतं फायबरच्या सप्लिमेंटची गरज नसते. इफ यू गो बॅक टू युअर बेसिक्स टू यू नो हाऊ टू ईट वेल. सो आय थिंक सप्लिमेंटेशन हा प्रोटीन आपण चर्चा केल्यावरती गरजेची आहे. जर तुमच्या बॉडीला एक्सेस आहे. फायबरची सप्लिमेंटची गरज नाहीये. आपल्या आहारातच बऱ्यापैकी फायबर आहे. आपण फार सुंदर दृष्टीने आणि सर्व प्रकारे फायबर डिस्कस केलेलं आहे आणि मला वाटतं की हा आपला फायबरचा एपिसोड बऱ्याच गैरसमजुतींना दूर करेल. थँक्यू सो मच मॅडम. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.